नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे घागरेवरचे जे ब्लाऊज आहे त्याला पाठीमागून हुक करायचे आहे आणि जी मोठी बाई आहे ती छोटी करायची आहे. तर बघा, एका साईडने याला हे पण आहे, चेन पण आहे, ती पण काढून घ्यायची आहे कारण याला पाठीमागची हुक करायची आहे. तर आज आपण ते बघणार आहोत की पाठीमागून आपल्याला हुक कसे करायचे आहे. तर बघा, पहिले जी साईडने जी हे आहे, चेन आहे, ती आपल्याला पहिले काढून घ्यायची आहे दम्मानी आणि ही बाई जी आहे ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा, पहिले जे मध्यातून जे स्टोन वगैरे आहे ते आपल्याला पहिले हाताने काढून घ्यायचे आहे आणि मधून आपल्याला जो गळ्याचा मध्य आहे तो त्याच्यातून आपल्याला असं सरळ कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, सरळ असं कट करून घेतलेला आहे, एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पाठीमागून घागरेला हुक वगैरे करायचे असेल तर या पद्धतीने केले तर एकदम सुंदर असे फिनिशिंगमध्ये पण तयार होते. तर बघा, बाही कट करायच्या आधी आपल्याला पहिले काय करायचं आहे की शोल्डर असे आपल्याला धरायचे आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित ही बाही करून घ्यायची आहे. तर बघा, त्याने जिथून हा घागरा घेतलेला आहे तिथूनच या बाई बसून आणलेली आहे, पण त्यांना पाहिजे होती छोटी, तर त्या बाबांनी दिलेली आहे मोठी बसून, त्याच्यामुळं ही आपल्याला छोटी करून द्यायची आहे. तर बघा, आता ही व्यवस्थित आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि जेवढी बाही पाहिजे त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंचाने जास्त कट करायची आहे कारण याला मुडपायला पण आतमध्ये कापड लागतं. तर बघा, व्यवस्थित आता आपल्याला ही मोजून घ्यायची आहे आपल्याला किती पाहिजे तेवढी. तर बघा, इथं 3ची किंवा 3.5ची बाही करायची असली तर त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. तर बघा, पेनाने खडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ पण लाईन करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित मी तुम्हाला एकदम दमाने दाखवलेलं आहे की तुम्हाला समजून या पद्धतीने दाखवत आहे. तर बघा, व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे थोडं खाली वर झालं तर आपल्याला नंतर जेव्हा आपण जोडू तेव्हा पण थोडंफार कट करून घ्यायचं आहे. तर बघा, साईडनं जिथून पॅक केलेलं आहे तिथून आपल्याला टिपा खोलून घ्यायच्या आहे. तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं खोलून घ्यायचं आहे. तर बघा, माझ्या चॅनलला तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, व्यवस्थित असं खोलून घेतलेलं आहे. एकूण जे धागे वगैरे आहे ती पण आपल्याला खोलून घ्यायची आहे, चेन आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, इथं पक्की थोडीशी चेन आहे तिथं थोडीशी अशी धागा कात्रीने कट करून घ्यायचा आहे. तर बघा, याच्यावरती मी लेहंग्याची डिझाईन पण म्हणजे लेहंग्याची ब्लाऊजची डिझाईन पण टाकलेली आहे आणि कटिंग पण टाकलेली आहे. लेहंग्याची पूर्ण कटिंग आणि शिलाई पण एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत मी जुन्या साडीपासून लेहंगा कसा बनवायचा तो सांगितलेला आहे, एकदम सोप्या पद्धतीत, तो पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, व्यवस्थित असं हे खोलून घेतलेलं आहे, दोन्ही साईडनी मध्येतून पण कट करून घेतलेलं आहे. तर बघा, हे दोन्ही जे ब्लाऊज आहे हे दोन्ही पण ब्लाऊजला पाठीमागून हुक आणि लोकपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, बाही पण कट करून घेतलेल्या या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याला मशीनवरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहे. तर बघा, एक म्हणजे कलरची आहे आणि एक थोडी विदाऊट आहे कलर. तर बघा, पहिले आपल्याला काय करायचं, एका साईडने अशी टिप मारून घ्यायची आहे थोडीशी. तर बघा, दोन्ही पट्ट्याला आपल्याला तशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही याला टिप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका साईडनी ही जी आहे ही आपल्याला हुकाची घ्यायची. तर बघा, ही वरतून घ्यायची आहे आणि जिथून टिप मारली ती अशी आपल्याला लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि वरच्या साईडनी घ्यायची आहे आणि अशी अर्धा इंचाची टिप मारायची आहे पक्की. तर बघा, पहिले आपल्याला याच्यावरती स्टोन वगैरे जे आहे ते आपल्याला पहिले काढून घ्यायचे आहे. तर बघा, हे जोडता वेळेस माझ्यावाल्या काही कमी 3 सुया तुटलेल्या आहे कारण काढले होते तरी पण एखादं अर्ध थोडंफार राहिलेलं होतं, तर त्याने माझ्या सुया 3 तुटल्या गेलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं आपल्याला पहिले स्टोन वगैरे काढून घ्यायचे. तर बघा, खालच्या साईडने असं मुडपून घेतलेलं आहे अस्तर या साईडनी, खालच्या साईडनी लेवलनी आणि त्याच्यानंतर याच्यावरती दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता फिनिशिंग करून घ्यायची आणि याला कडानी पण एक टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा, अशी लेवल घ्यायची या पद्धतीने आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इकडच्या साईडने मी टिपने मारणार हात शिलाई करणार आहे कारण इकडच्या साईडने परत आपल्याला स्टोन वगैरे खूप काढावं लागतील कारण त्याच्यावाली फिनिशिंग वगैरे जाईल आणि स्टोन वगैरे जाईल. त्याच्यामुळे ही लेवल घ्यायची आहे, अशी अर्धा इंचाने अशी आतमध्ये मुडपायची आहे आणि याला हात शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने इकडच्या साईडने. तर बघा, मी सुई धागा घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हात शिलाई करायची आहे कारण इकडचे स्टोन वगैरे परत आपल्याला टिप मारायचं पडलं तर टिप मारताना आपले परत स्टोन वगैरे काढावं लागतील. त्याच्यामुळे मी इथून इकडच्या साईडने हात शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला पक्की अशी हात शिलाई करून घ्यायची आहे आणि एकदम कडाला आल्यावरती पक्की अशी गाठण बांधून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही एका साईडने अशी आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला हात शिलाई करून घेऊया. तर बघा, दुसरं पण ब्लाऊजला सेम या पद्धतीने मी अशीच हुकलूक पट्टी करून घेणार आहे. तर बघा, दोन्ही ब्लाऊजची पण फिटिंग आणि हात शिलाई आपल्याला अशीच करून घ्यायची आहे. तर बघा, हात शिलाई करून झाल्याच्यानंतर कडाला आल्याच्यानंतर इथं पक्क्या अशा गाठणी मारून घ्यायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असं झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडनी जी पट्टी आहे
तर बघा जी टीप मारलेली आहे ती आपल्याला अशी खालून घ्यायची आहे. या पद्धतीने लेवलने अर्धा इंचाची अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच टीप मारीत आल्याच्यानंतर जे खालचं कापड आहे ते असं मोडपून घ्यायचं आहे आतमध्ये लेवलनी आणि इथं पक्की टीप अशी मारून घ्यायची आहे सुई मागं पुढं करून. या पद्धतीने म्हणजे आपली फिनिशिंग दोन्ही साईडनी फिनिशिंगमध्ये रेडी होईल. तर बघा व्यवस्थित असं इकडून जी आहे ओपन तिथं आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी तिरकी टीप मारून घेतलेली म्हणजे ते जे कापड आहे खुल्लं ते आपलं पॅक होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण इंच असं मुडपून घ्यायचं आहे आणि याला पक्की अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे अशी टीप मारून घेतल्याच्यानंतर याला हुक गुंतवायला आपल्याला लगेच आपल्याला ज्याचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा पक्की अशी टीप मारून घेतलेली आहे आणि धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आणि याला मी 5 अशी हुका लावून घेणार आहे जवळजवळ, कारण हे पाठीमागची हुक आहे त्याच्यामुळे मी इथं 5 हुक लावून घेणार आहे. तर बघा आता याच्या पाठीमागं हुकाचे टक्स असे मारून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, कारण ज्याला हे जे ब्लाऊज असते आहे त्याला हे डायरेक्ट वरून घालायचेच असते, पण ज्याला जमत नाही किंवा साईडनी एक हे असतं आपली चेन असती त्याने पण आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे मी हे पाठीमागून कस्टमर म्हटलं की याला पाठीमागून हुकं बनवून द्या. तर बघा या पद्धतीने मी अशी हुकं बनवून दिलेली आहे एकदम सुंदर अशी सोप्या पद्धतीत आणि फिनिशिंगमध्ये बनवून दिलेले आहे. आणि याला 5 हुका अशा पाठीमागून करून घेतलेल्या आहे. तर बघा एकदम असं लेवलमध्ये आपलं बघू शकता तुम्ही, एकदम लेवलमध्ये आपला पाठीमागचा गळा पण रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर बघा एकदम सुंदर असा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ही बाई आहे याला पण आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा पहिले काय करायचं आपल्याला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर परत दुसरी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला अशी व्यवस्थित करून घ्यायचं आहे पहिलं. तर बघा हे थोडंसं तिरकं होतं कारण कट केलं तेव्हा याला म्हणजे अशा घड्या पडलेल्या होत्या त्याच्यामुळं, तर थोडंसं असं होतं तर ते कट करून घेतलं आणि अर्धा इंच अशी आपल्याला परत टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे एकदम कडापर्यंत. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला जेवढी बाई लागती तेवढं आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं याच्यामध्ये मुडपून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं उलट्या साईडने आपल्याला मुडपून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला जेवढी बाई पाहिजे तेवढी आपल्याला मोजून घ्यायची आणि मग उरलेलं आपल्याला टीप मारून घ्यायची. तर बघा इथं आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं. तर बघा 3.5ची आपल्याला बाई तयार करून घ्यायची आहे आणि पूर्ण उरलेली अशी आतमध्ये मुडपून घ्यायची आणि याच्यावरती परत एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित काटोकाट परत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे. व्यवस्थित आपण अशी ब्लाऊज फिटिंग पण होती आणि हुक लूकपट्टी पण आपली बसून झालेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे. तर बघा कड्यापर्यंत आपली अशी टीप मारून झालेली आहे व्यवस्थित. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर परत आपल्याला इकडच्या साईडची बाईची पण सेमच या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. मोजूनच आपल्याला दोन्हीकडच्या बाई 3.5ची तयार करायची आहे. तर बघा इथं जी टीप मारलेली आहे पहिलीची त्याच्यावरती पहिले आता आपण टीप मारून घेऊया. तर बघा पहिली मी जी टीप मारली होती त्याच्यावरती अशी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आणि थोडंसं कापड जे आहे लेवलमध्ये कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपली व्यवस्थित असं इकडची बाईचं जोडून झालेलं आहे या पद्धतीने आणि इकडची पण सेमच आपल्याला तशीच तयार करून घ्यायची आहे. पहिले अर्धा इंच मुडपून घ्यायची आणि जेवढी लागते तेवढी बाईचं माप घ्यायचं आणि उरलेली आतमध्ये मुडपून घ्यायचं. तर बघा दोन्ही साईडच्या अशाच आपली बाई तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दंडाचं माप घ्यायचं आहे. तर बघा इथं दंडाचं माप आहे 6.5 इंचावरती आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला जी लुकाची लूकपट्टी आहे त्याचीवाली मोजून घ्यायची आहे 8.5 इंचावरती आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. आणि कंबराचं पण पूर्ण मोजून घ्यायचं आहे. तर कंबर इथं आहे 30 इंच आहे आणि पुढं अर्धा इंच आहे. तर बघा त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कंबर मोजून झाल्याच्या नंतर त्याची चौथा भाग करायचा आणि इथून आपल्याला असं 7.5 इंच इथं ठेवून घ्यायचं आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा आणि सरळ लाईन मारून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे. जी फिटिंग आहे त्याच्यावरच्या अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत. बघा टिपा मारायच्या आधी आपल्याला इथं जे हे आहे स्टोन वगैरे ते काढून घ्यायचे आहे आणि मगच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मी दोन्हीकडून पण 3-3 टिपा अशा मारून घ्यायच्या आहे. तर बघा दोन्ही खूप टिपा अशा मारून घेतलेल्या आहे फिटिंगच्या. तर बघा एकदम सुंदर आपलं ब्लाऊज फिटिंगमध्ये तयार झालेलं आहे. हुक लूकपट्टी पाठीमागून जोडून झालेली आहे आणि बाई पण आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. तर बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. दुसरं पण सेमच या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज दुसरं आहे ते पण या
ते पण आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम आपला गळा पण रेडी झालेला आहे मस्त. तर बघा दुसरं पण आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा व्यवस्थित आपलं रेडी झाले नाही एवढे मी असे हे याचेवाले जे स्टोन वगैरे आहे ते पण काढून घेतलेले आहे. तर बघा दोन्ही पण ब्लाऊज आपले रेडी झालेले आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर बघा एकदम आपली फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही केलं घागऱ्यावरचं ब्लाऊज रेडी. तर एकदम सुंदर असं आपलं रेडी झालेलं आहे फिनिशिंगमध्ये. दोन्ही पण ब्लाऊज मी एकदम सुंदर असे करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.